नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, स्क्रीनवर पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल, होळी 2 दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि होळीचा सण म्हणजे रंगांचा सण म्हणून आपण साजरा करतो. तर आज आपण होळी स्पेशल डिझाईन तयार करणार आहे. आणि आता ही डिझाईन तयार करायला मी हे सगळे 5 नंबरचे मणी आहेत. तुमच्याजवळ 27-28 मणी उरलेले असतील तर बिनधास्त ही रांगोळी करायला घ्या, कारण सर्व मणी या ठिकाणी आपण यूज करू शकतो. आता हे जे मणी आहेत हे सगळे मी 5 नंबरचे मणी घेतलेले आहेत. तुम्ही 6 नंबरमध्ये 4 नंबरमध्ये कुठल्याही याच्यामध्ये करू शकता. ही रांगोळी 6 नंबरमध्ये करून घेतली आहे आणि आत्ता मी जी करणार आहे ती 5 नंबरमध्ये करणार आहे. तर करूया सुरुवात ह्या रांगोळीला. ह्या रांगोळीला सुरुवात करताना काय करायचं, सुईमध्ये 20 मोती ओवून घ्यायचे आहेत. मी काळे मोती घेतले. जर काळे मोती घ्यायचे नसतील तर कुठल्याही रंगाचा डार्क कलरचे मोती तुम्ही यूज करा काळ्या ठिकाणी. आणि तो रंग, ज्या रंगाची रिंग करायची तो रंग मात्र ह्या रंगांमध्ये असायला नको. बस एवढंच एक प्रिकॉशन घ्यायचं, बस, बाकी काहीही नाही. आता आपण काय करणार आहे, या ठिकाणी 7 मणी इथून एका ठिकाणावरून सुरुवात करायची. कुठल्याही एका रंगापासून सुरुवात करा, कारण आपल्याला तोच रंग पुढच्या याच्यामध्ये पण वापरायचा आहे. आता आपण पिंक याच्यापासून सुरुवात करूया. तर या ठिकाणी मला 7 मणी पिंक कलरचे ओवून घ्यायचे आहेत. 3, 3, 6 आणि 1, 7. 7 मणी ओवल्यानंतर काय करायचं, 1 मिनिट. 7 मणी ओवल्यानंतर त्याच्या पुढचा जो रंग आहे, त्याच्यानंतर जो रंग आपण वापरणार आहे त्या रंगाचे 3 मणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर जो रंग आपण अगोदर टाकला ना, हा पिंक, लाईट पिंक किंवा बेबी पिंक, त्या रंगाचे परत 7 मणी याच्यामध्ये टाकून घ्यायचे. हे 6 आणि हा 7वा. 7 मणी एका रंगाचे. त्याच्यानंतर पुढची पाकळी ज्या रंगाची करायची आहे त्याचे 3 मणी आणि परत 7 मणी. इतकं सोपं आहे. त्याच्यानंतर ज्या धाग्यात मोत्यातून वायर निघाली आहे त्याच्या पुढचा मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या नंतरच्या मोत्यामधून वायर काढून घ्यायची. ही अशी वायर काढून घ्यायची. आता मी हे जे 3 मोती घेतले आहेत, आता यातले 7 मोती आपल्याला यूज करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 असे 7 मोती घेतले मी. 7 मोती घेऊन काय करायचं, त्याच्या पुढे जी पाकळी आपल्याला तयार करायची आहे त्या रंगाचे 3 मोती ओवून घ्यायचे, परत 7 मोती टाकायचे. बघा, आता जो हा पिंक कलर आहे, लाईट पिंक, त्याचे 7 मोती आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे रंग या ठिकाणी ओवून घ्यायचे आहेत. पुढची पाकळी जी करायची आहे ती ठरवून ठेवा आणि त्याच्या पुढच्या पाकळीचा जो रंग आहे ते 3 मोती आपल्याला टाकायचे आहेत. आता मी या ठिकाणी ह्या सर्व 10 पाकळ्या करून घेते आणि मग तुम्हाला कशा केल्यात, रंग मी कसे यूज केले ते दाखवते. बघा, मी ह्या 10 पाकळ्या करून घेतल्या आहेत आणि ही जी पहिली पाकळी मी केली होती त्या पाकळीच्या 7ही मण्यांमधून सुई काढून घेतली. आता बघा, हे मी कसं केलं ते बघा. ही पाकळी, ह्याच्यामध्ये जे मोती आहेत हे मधले 3, त्या मोत्याची ही पाकळी आहे. हे 3 मोती आहेत त्याची ही आहे. म्हणजे अशा पाकळ्या मी तयार करून घेतल्यात. आता आपल्याला काय करायचं आहे, पुढची स्टेप बघूया.
पुढची स्टेप आता ज्या कलरची पाकळी आहे म्हणजे लाईट पिंक है ना, तर त्या कलरचे 2 मोती घ्यायचे. त्याच्यानंतर ह्या सेंटरला जे मोती आहेत त्या रंगाचा 1 मोती घ्यायचा आणि ह्या मधल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. 3 मोती घेतलेले आहेत आपण. आता उलटं करायचं. आता तो मोती प्लस ते 2 मोती, असे 3 मोती कॉम्बिनेशन जे केलं. आणि ही नीडल आता काय करायची, आपल्याला ह्या मोत्यातून काढून घ्यायची. आता या ठिकाणी काय करायचं, 2 काळे मणी घालून घ्यायचे. तुम्ही ज्या मण्याचं सेंटर केलं असेल त्या रंगाचं, मी काळ्या मण्याचं आहे म्हणून काळे घालून घेते. त्याच्यानंतर काय करायचं, पुढच्या पाकळीचं हे जे 7 मणी असतात त्यातला वरचा सर्वात वरचा टॉपवरचा मणी त्याच्यामध्ये नीडल टाकायची. आता माझा हा ब्राऊन कलरचा मणी आहे म्हणून मग मी ब्राऊन कलरचे 2 मोती घालते. आणि या ठिकाणी एक पिंक आहे म्हणून मग एक पिंक घालते. त्याच्यानंतर त्याच्या मधल्या मोत्यातून नीडल काढून घ्यायची. या मधल्या मोत्यातून नीडल काढल्यानंतर थोडासा धागा ओढून घ्यायचा. आता परत तसेच 3 मोती फक्त रिव्हर्स डायरेक्शननी, एक पिंक घालायचा आणि 2 ब्राऊन आहेत म्हणून ब्राऊन घालायचे असे. त्यानंतर नीडल सर्वात वरच्या टॉपवरच्या ब्राऊन मोत्यातून काढून घ्यायची अशा पद्धतीने. परत या ठिकाणी आपल्याला 2 काळे मोती ओवायचे आहेत. दोन काळे मोती ओवून घेतले आणि ह्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण डिझाईन करून घ्यायची आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या रंगाची पाकळी आहे त्या रंगाचे 2 मोती प्लस मध्ये सेंटरला आपण जे घातले त्याचा 1 मोती, अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण फुल करून घ्यायचं आहे. आता मी ही पूर्ण स्टेप कंप्लीट करते आणि त्याच्या पुढची स्टेप मग तुम्हाला दाखवते. इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता हा शेवटचे हे काळे मणी आहेत. आता ह्या पाकळीच्या हा जो शेवटचा मणी होता त्याच्यातूनच आपल्याला ही नीडल काढून घ्यायची आहे आणि नीडल वर घेऊन जायची. बघा असं सुद्धा छान दिसतं. आता पुढची स्टेप काय करायची, अगदी सोपे आहेत, करायला खूप सोपं आहे आणि पाहायला सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि थोडक्या मण्यामध्ये म्हणजे उरलेले सगळे मणी तुमच्या कामी लागतात. आता ज्या रंगाचा आपण ही पाकळी केली पूर्ण त्याच रंगाचे 5 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. आता या बेबी पिंक कलरची आहे म्हणून मी बेबी पिंक कलरचे 5 मोती या ठिकाणी घालून घेणार आहे सुईत. हे झाले 5 मोती. हे 5 मोती ओवून काय करायचं, या पहिल्या मोत्यातून आपल्याला आता नीडल काढून घ्यायची आहे आणि इथून नीडल काढल्यानंतर 3 ब्लॅक मोती या ठिकाणी आपल्याला घालून घ्यायचे आहेत. असे 5 मोती ओवलेत. आता याच्यामध्ये 3 काळे मोती घ्यायचे आहेत. परत सांगते की तुम्हाला
सेम रंग घेण्याची गरज नाही. जे रंग तुमच्याकडे उरले असतील ते रंग घ्या आणि बिनधास्त ही रांगोळी करायला घ्या. काही प्रॉब्लेम येणार नाही आणि खूप छान दिसेल. आता यामध्ये कोणते ब्राऊन कलरचे, म्हणून मग आपल्याला ब्राऊन कलरचे 5 मोती ओवायचे आहेत आणि सेम पद्धतीनं आपल्याला पूर्ण डिझाईन करायची आहे. त्याच्यानंतर फक्त एक स्टेप आपली बाकी राहते. 5 मोती ओवलेत. ब्राऊन कलरची पाकळी आहे म्हणून मी ब्राऊन कलरचे 5 मोती घेतले. पहिल्या मोत्यातून निडल काढून घ्यायची आणि तिथे 3 काळे मोती ओवून घ्यायचे. बघा, आता इथे 3 काळे मोती घालून घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा. आता हे काळे मोती जेव्हा तुम्ही ओवाल, खाली 2 घातले तिथे जोडमणी घेतले तर चालतात, पण या ठिकाणी मात्र जोडमणी घेऊ नका, कारण आपल्याला ह्या मधल्या मोत्याचं काम आहे पुढच्या स्टेपमध्ये म्हणून. तर ह्या सगळ्या स्टेप्स मी कंप्लीट करते, मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते. आता आपलं इथपर्यंत झालं आहे. आता आपल्याला या पहिल्या मोत्यातून इथून सुई काढायची, कारण त्याच मोत्यातून आपण सुरुवात केली आहे म्हणून त्याच मोत्यातून सुई घेऊन घ्यायची पुढे आणि मग पुढे आपल्याला आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या टोकावरच्या 5 मण्यांपैकी 3 नंबरच्या मण्यामधून सुई काढून घ्यायची. आता आपल्याला या ठिकाणी 4 ब्लॅक मोती जे तुम्ही सेंटरला वापरले त्या रंगाचे, म्हणजे जो कोणता रंग असेल, मी काळे वापरले म्हणून मी काळ्या रंगाचे घेते आहे. 4 मोती घ्यायचे आहेत आणि 4 मोती ओवून या 3 काळ्या मोत्यापैकी मधल्या मोत्यात सुई टाकून घ्यायची आहे. परत 4 मोती घेऊन 4 मोती ओवायचे आहेत आणि 4 मोती घेऊन परत ह्या टोकावरच्या मोत्यामध्ये निडल घेऊन यायची. परत एकदा दाखवते. 4 मोती ओवायचे आहेत काळे आणि ह्या मधल्या मोत्यातून 3 पैकी मधल्या काळ्या मोत्यातून निडल टाकायची आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण डिझाईन करून घ्यायची. ही पूर्ण करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने हे सुंदरसं फूल तयार झालं. एक मल्टी कलर रांगोळी असं म्हणू शकतो आपण, होळी स्पेशल. आता ही रांगोळी तुम्ही एका सिंगल कलरमध्ये सुद्धा करू शकता किंवा उरलेले जर मणी असतील, मला असं वाटतं की 27-28 मणी लागतात एका रंगाचे, तेवढे मणी तुमच्याजवळ जर शिल्लक असेल तर बिनधास्त ही रांगोळी करायला घ्या. आता ही 5 नंबरची रांगोळी आहे आणि मी ही जी करून घेतली होती ही 6 नंबरची रांगोळी आहे. थोडासा फरक पडतो. त्याच्यानंतर ह्या पाकळ्या जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमची डिझाईन वाकडी झालेली असते, घाबरू नका. शेवटची लेअर जेव्हा तुम्ही कंप्लीट करता त्यावेळेस ती डिझाईन छान पूर्ण व्यवस्थित लेवलमध्ये येते, पण शेवटची लेवल करताना मात्र तुम्हाला हे धागा थोडासा खिचून घ्यावा लागतो. हा जो 3 मण्यामधला एक मणी आहे, हा मणी ओढला गेला की ती डिझाईन आपोआप सपाट होते. तर अशा पद्धतीने ही रांगोळी तयार झाली आहे. तुम्हाला माझी कलाकृती कशी वाटली नक्की कळवा. त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, त्याने भरपूर काही फरक पडतो. त्याच्यानंतर तुमच्या कॉमेंट्सची सुद्धा मला खूप गरज असते. होळीच्या आपणा सर्वांना, सर्व माता भगिनींना, सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.